तुमच्या मिसेसने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, त्या संदर्भात स्टेटमेंट हवंय त्यांचं. सर, माझ्या बहिणीला सोडवा, तिला पोलिसांनी पकडले. व्हॉट? हो. पुन्हा चौकशीनंतर तिला सोडलं होतं ना? हो, पण नंतर त्यांनी त्या माणसाला पकडलं ज्यांनी राजाराम पांढरेंवर हल्ला केला, आणि त्यांनी जबाबात ताईचं नाव घेतलं. काय? हो, आणि पोलिसांनी ताईला इतकं टॉर्चर केलं की तिनेही गुन्हा कबूल केलाय. पण आय एम शुअर की असं काही झालेलं नाही. तिने फक्त पोलिसांच्या त्रासापासून वाचण्यासाठी गुन्हा कबूल केला. प्लीज तुम्ही काहीतरी करा सर, तुम्हीच काहीतरी करू शकता. यावेळेला तिला एखादा चांगला हुशार वकीलच वाचवू शकतो. माझ्या ओळखीचे काही वकील आहेत, मी त्यांच्याशी बोलतो आणि तुला कळवतो. हो ठीक आहे, चल निघा आता. अच्छा, म्हणजे तुमच्या मुलाला कोणीतरी पळवून नेलंय आणि तो सापडत नाही म्हणून तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलात. मॅडम, आत्महत्या करणं हा कायद्यानं गुन्हा आहे, हे ठाऊक नाही वाटतं तुम्हाला? आणि या आरोपाखाली तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. पण तुम्ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. अहो, कोर्ट सुद्धा आरोपीच्या त्यावेळेच्या मानसिकतेचा विचार करतं जेव्हा त्याच्यातून गुन्हा घडतो. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी केस फाईल करत नाही, पण यापुढे असं काही घडता कामा नये. ओके सर. प्रियांकाला पोलिसांनी अटक केली? हो, राजाराम पांढऱ्यांवर हल्ला करवून आणण्याच्या गुन्ह्याखाली. काय? हो ना, प्रियांका असं करेल असं वाटलं नव्हतं कधी. तू ओळखतीस प्रियांकाला? मी नाही हो. तुला कसं कळलं? मला म्हणजे ते माझ्या मैत्रिणीने सांगितलं. आज जर मी तिला मदत केली तर उद्या ती मलाही करू शकते. शार्दूलकडून ती मला हवे तेवढे पैसे काढून देऊ शकते. त्यामुळे तिला मदत केली तर माझा फायदाच होणार आहे. आणि फायद्यासाठी हर्षवर्धन भोसले काहीही करू शकतो. काहीही. प्रियांका शार्दूल बरोबर आली होती ना माझ्या लग्नात, तेव्हाच मी तिला पाहिलं होतं. आणि नेहाच्या संसाराची वाताहती तिच्यामुळे झाली हेही मला कळलं, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. नाहीतर तिचा आणि माझा काहीच संबंध नाही. तुझा आणि निरंजनचा? कोण? निरंजन, प्रियांकाचा भाऊ. निरंजन? हे नावच मी पहिल्यांदा ऐकते. शार्दूलला काहीही होता कामा नये, नाहीतर जीव घेईन मी तुझा. मला येऊन भेटा, मग पुढचं बोलू. पत्ता लिहून घ्या. बरं झालं मी मानसी, अशा माणसाशी ओळख नसलेलीच बरी असते. काय ना, जेव्हा आपण वाईट माणसाच्या सहवासात असतो तेव्हा त्याचे आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. आपण एखाद्या मोठ्या संकटातही सापडू शकतो. शारदानी फोन नंबर बदललाय मला टाळण्यासाठी. पण नंबर बदलल्यामुळे मी तुझा पिछा सोडीन असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे शारदा. तू माझ्यापासून लांब पळण्याचा जितका प्रयत्न करशील तितका मी तुझ्या मागे मागे येईन.